गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरीच्या घटना वाढल्यात. भोगावती, लक्ष्मी, वारणा तळसंदे, तळसंदे पारगाव, ज्योतिर्लिंग, विठ्ठल, गणेश, केदारलिंग, अन्नपूर्णा, बापूसाहेब जमदाडे, जयभवानी यासह अनेक पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मरमधील साहित्यांची चोरी झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या सहकारी संस्थांच्या ट्रान्सफॉर्मरमधील साहित्याची चोरी होत असताना शेजारी असलेले महावितरणचे ट्रान्सफॉर्मर मात्र अबाधित राहत आहेत. याबद्दल शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनासह मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधूनही या घटना रोखण्याच्या दृष्टीनं कोणतीच कार्यवाही झालेली नाही. तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या शेतकरी आणि संस्थांच्या प्रतिनिधींना योग्य प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं करण्यात आलाय. त्यामुळे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सततच्या चोऱ्यांमुळे पाणीपुरवठा संस्था आर्थिक संकटात सापडल्यात. या संस्थांना राज्य शासनानं त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी फेडरेशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील खिणीकर यांनी केली आहे. या सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे स्वमालकीचे नदीकाठचे ट्रान्सफॉर्मर फोडून त्या ठिकाणी त्यातलं कॉपर आणि ऑइल न्यायचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. जिल्ह्यामध्ये 307 उच्चदाब पाणीपुरवठा संस्था आहेत आणि त्याचे ट्रान्सफॉर्मर हे त्या जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यातील पाणीपुरवठा संस्थांचे आहेत आणि या पाणीपुरवठा संस्थांची या ट्रान्सफॉर्मरची देखभाल दुरुस्ती देखील या संस्थांना करायला लागते, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना करावी लागते. आणि सहकार तत्वावर चाललेल्या या सहकारी पाणीपुरवठा संस्थांना या पद्धतीच्या चोऱ्या झाल्यानंतर त्यावर येणारा खर्च हा न परवडणार आहे. त्यामुळं आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी SP साहेबांना या गोष्टीचं गांभीर्य ओळखून निवेदन दिलं आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या चोऱ्या पकडा आणि हे चोरीचे प्रकार थांबवा असं निवेदन देऊन त्यांना भेटून गेलो. पण त्यावर काही घडलं नाही, उलट त्यानंतर चोऱ्या वाढल्या. त्यानंतर आम्ही गेल्या महिन्यापूर्वी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी कोल्हापुरातल्या 100 संस्थांनी एकत्र येऊन निवेदन दिलं की ह्या चोऱ्यांचे प्रकार पुन्हा वाढायला लागलेत. SP साहेबांना निवेदन दिले, चोऱ्या थांबत नाही आहेत. कलेक्टर साहेबांनी यामध्ये लक्ष घालून काहीतरी कडक कारवाई करावी. पण दुर्दैवानं कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन देखील चोऱ्या थांबल्या नाहीत आणि त्यामुळं आम्हाला आंदोलनाचं पाऊल उचलायला लागले. आमचा ट्रान्सफॉर्मर पहिला 3 महिन्यापूर्वी चोरीला गेलेला असताना आम्ही पोलीस प्रशासनाला सर्व तक्रार दाखल करूनही आमची दखल घेतलेली नाही. परत आमचा 3 महिन्यानंतर पुन्हा 1 दिवस अगोदर जोडला आणि दुसऱ्या दिवशी चोरीला जातोय. म्हणजे या जिल्ह्यात आणि ह्याच्यात काय चाललंय हे काय समजणं झाले आणि हे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आमचं 3 किलोमीटर अंतर आहे नदीपासून आणि जवळजवळ 700 सभासद आहे. या 700 सभासदाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. पिकं वाळत आहेत, आम्हाला कुठलाही तोडगा नाही, संस्था आमची तोट्यात आहे. त्यामुळं प्रशासनाने जास्तीत जास्त लवकरात लवकर याचा तोडगा काय ते काढावा. जिल्हाधिकाऱ्यांनी पण आमची दखल घ्यावी, SP साहेबांनी आमची दखल घ्यावी आणि या चोऱ्या सगळ्या बंद व्हाव्या. शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे, एवढीच विनंती आम्ही प्रशासनाला करतो. पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांना सोलर प्रकल्पाची सक्ती करण्यात येते. मात्र सोलर प्रकल्पांचा खर्च परवडणारा नसल्यानं हा निर्णय तातडीनं मागं घ्यावा अशी मागणी फेडरेशनचे उपाध्यक्ष माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केली आहे. सक्ती केलेली आहे सोलरला नदीकाठाला. ती नदीकाठाला सोलरची सक्ती ही प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की नदीला वर्षाला जवळजवळ 4-5 महिने मोठा प्रवाह असतो पावसाळ्याच्या दिवसात आणि नदीच्या तीरापासून जवळजवळ 40 फूट, कुठं 30 फूट, कुठं 50 फूट उंच पाणी एवढं उंच येतंय पाणी पुराच्या वेळेला. आणि तेवढ्या उंचीवर सोलर बसवणं तिथं कितपत शक्य आहे याचा जरा विचार करणं गरजेचं आहे. यावेळी भारत पाटील भुयेकर, राजेंद्र सूर्यवंशी, सुभाष शहापुरे, सखाराम चव्हाण, बाबासाहेब देवकर, चंद्रकांत पाटील पाडळीकर, संजय पाटील, बाहुबली पाटील, सचिन जमदाडे यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.